टॉपिकचं नेम आहे आर एल पॅरलल सर्किट. ओके, फर्स्ट ऑफ ऑल काय असणार आहेत सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राममध्ये आपण काय ड्रॉ करणार आहेत. फर्स्ट वन इज रजिस्टर, त्यानंतर असणार आहे तुमचा इंडक्टर. ओके, हा आर एल असेल, पॅरलल कशासोबत आहे तो सिंगल फेज AC व्होल्टेज सोर्सच्या. ओके, व्होल्टेज सोर्सचं नाव काय आहे, दॅट इज V इज इक्वल्स टू VM साइन ऑफ ओमेगा टी. ओके, त्यानंतर इंडक्टर आहे हा L, हा आहे रजिस्टर तुमचा R. ओके, त्यानंतर आपल्याला काय माहिती आहे, जेव्हा पॅरलल सर्किट असतं तेव्हा काय असतं, करंट जो आहे तो डिवाइड होतो. म्हणजे या आरमधनं काहीतरी करंट फ्लो होईल, या एलमधनं काहीतरी करंट फ्लो होईल. इथे बघा हा जो आहे इथून तुमचा मेन करंट फ्लो होईल, या नोडपासून काय होणार आहे, या नोडपासून काय होणार आहे ते तुमचा करंट जो आहे तो डिवाइड होईल. फॉर एक्झाम्पल काही करंट तुमच्या इंडक्टरकडे जाईल, काही करंट तुमच्या रजिस्टरमध्ये जाणार आहे. सो टोटल करंट आय इज व्हॉट, आय इज द टोटल करंट. त्यानंतर काय असणार, रजिस्टरमधनं जो करंट फ्लो होणार आहे त्याला आपण म्हणूया, सपोज हा असेल IR, आणि इंडक्टरमधनं फ्लो होतोय त्याला म्हणूया आपण IL. व्होल्टेज सोर्सचं इक्वेशन माहिती आहे, V इज इक्वल्स टू VM साइन ऑफ ओमेगा टी. डन. त्यानंतर आपल्याला काय माहिती आहे की जी क्वांटिटी डिवाइड होते तिचं इक्वेशन आपल्याला ड्रॉ करायचं आहे. मग आता इथे कोणती क्वांटिटी डिवाइड झाली, करंट डिवाइड झालं, मग करंटचं इक्वेशन काय येईल, IR नुसार. IRचं इक्वेशन कसं घेणार, IR इज इक्वल्स टू ॲज पर ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय असतो, AC साठी ओहम्स लॉ आहे V इज इक्वल्स टू I इंटू झेड. तर I इज इक्वल्स टू काय असणार आहेत, V अपॉन झेड असणार आहेत. सो अगेन राईट, व्हॉट इज IR, IR इज इक्वल्स टू टोटल V, किती याच्या अक्रॉसचं व्होल्टेज Vच असणार आहेत, डिवायडेड बाय झेड. झेड म्हणजे याचा रजिस्टन्स, तर याचा रजिस्टन्स काय असतो रजिस्टरचा, दिस इज R. ओके, सिमिलरली IL म्हणजे काय असेल, त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज V डिवायडेड बाय त्याचा रजिस्टन्स. इंडक्टरचा रजिस्टन्स काय येतो किंवा इंडक्टरची ओहमिक व्हॅल्यू काय येते, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, दॅट इज XL. ओके, त्यानंतर पुढे आपण ड्रॉ करतो फेजर डायग्राम. फेजर डायग्रामसाठी काय माहिती आहे आपल्याला, जी क्वांटिटी कॉमन आहे ती काय घ्यायची, रेफरन्स, आणि जी क्वांटिटी डिवाइड होते तिला काय घ्यायचं, फेजर क्वांटिटी. मग रेफरन्स घेण्यासाठी ह्या दोघांमध्ये व्होल्टेज काय आहे, कॉमन आहे, बरोबर आहे ना. रजिस्टरच्या आणि इंडक्टरच्या अक्रॉस जे व्होल्टेज असणार आहे ते व्होल्टेज म्हणजेच तुमचं V जे कॉमन आहे. ओके, जे व्होल्टेज इथं अप्लाय केलं जाईल तेच व्होल्टेज तुमच्या रजिस्टरला पण अक्रॉस राहणार आहे. सो घेऊया आपण ॲज अ व्होल्टेज रेफरन्स. व्होल्टेजला जर रेफरन्स घेतला तर करंटचं नेचर कसं असतं रजिस्टरसाठीचं, तर रजिस्टरमधनं फ्लो होणारा करंट आणि रजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे कसं असतं, इन फेज असतं. इन फेज म्हणजे काय, इथे येणार तुमचा हा IR. इन फेज क्वांटिटी म्हणजे काय, दोघांमधला फेज डिफरन्स फाय किती असतो इथे, फाय इज इक्वल्स टू 0 असतो. ओके, त्यानंतर घेतलं इंडक्टरसाठी. तर इंडक्टरसाठी कसं करणार, इंडक्टरसाठी घेतला हा तुम्ही व्होल्टेज V, रेफरन्स क्वांटिटी V. V जर रेफरन्स घेतला तर IL इंडक्टरचं कसं नेचर असणार आहे की इंडक्टरमधल्या करंटचं नेचर कसं असणार आहे, इट इज लॅगिंग टू द व्होल्टेज बाय एक्झॅक्टली 90 डिग्री. ओके, हा काय असणार आहे, 90 डिग्रीने लॅग होणार आहे, बरोबर आहे. का बरं, कारण की जर व्होल्टेजला रेफरन्स घेतलं तर करंट काय होतो, लॅग होतो. कशासाठी, इंडक्टिव्ह सर्किटसाठी, प्युअरली इंडक्टिव्हसाठी. सेम जे आपण RL सिरीजसाठी बघितलं आहे तेच. त्यानंतर आपण काढणार काय आहोत, कंप्लीट फेजर डायग्राम. काय काढतोय आपण, कंप्लीट फेजर डायग्राम. कंप्लीट फेजर डायग्राम फॉर RL पॅरलल सर्किट. ओके, RL पॅरललसाठीची फेजर डायग्राम कशी काढणार, तर बघा हे काय आहे तुमचं VR आणि IR इन फेजमध्ये. हा च्या IL काय झालेलं, लॅगिंग टू द व्होल्टेज आहे. मग कशी काढणार फेजर डायग्राम, इथे घेणार तुम्ही कॉमन व्होल्टेज ॲज अ V रेफरन्स, त्याच्या इन फेज घेतणार आहे तुमचा हा IR, हा असेल V, आणि Vला लॅगिंग कोण आहे, करंट, इथे असणार आहे तुमचा हा IL. ओके, हे झाली तुमची फेजर डायग्रामसाठी IR आणि IL. घ्या मग IRचं आणि ILचं प्रोजेक्शन्स घ्या. प्रोजेक्शन्स इन द सेन्स काय घ्याल तुम्ही, त्या दोघांचं काय घेणार, रिझल्टंट करंट घेणार. रिझल्टंट करंट घेण्यासाठी हा तुम्हाला भेटला एक पॉईंट. ओके, ह्या पॉईंटला काय करायचं, मग ह्या पॉईंटला जॉईन करायचं.
हा काय भेटला तुम्हाला करंट आय. ओके, हा काय भेटला तुम्हाला करंट आहे. आपल्याला काय माहिती आहे टोटल व्होल्टेज आणि टोटल करंट यांच्यातला जो डिफरन्स असतो त्याला काय म्हणायचं फाय म्हणायचं असतं. त्याला काय म्हणायचं फाय म्हणायचं असतं. सो या फेजर डायग्रामवरून आपल्याला काय माहिती झालं की करंट काय होतोय लॅग होतोय व्होल्टेजला. करंट लॅग होतोय व्हीला बाय अँगल फाय. बरोबर आहे. करंट काय झाला लॅग झाला. आता आपल्याला अजून एक गोष्ट माहिती आहे पॉवर फॅक्टरसाठी. पॉवर फॅक्टर म्हणजे काय कॉस फाय. कॉस फाय जर कन्सिडर करायचं असेल तर कॉस फायसाठी व्ही ॲज अ रेफरन्स पाहिजे आणि करंट ॲज अ फेजर क्वांटिटी पाहिजे. जर व्ही ॲज अ रेफरन्स क्वांटिटी घेतली तर करंट काय होतोय लॅग होतोय. बरोबर आहे. जर करंट लॅग झालाय तर आपण इथे पॉवर फॅक्टर काय म्हणू शकतो कॉस फाय दॅट इज पॉवर फॅक्टर इज इक्वल्स टू लॅगिंग. काय आहे पॉवर फॅक्टर लॅगिंग आहे. कळालं सर्वांना काय केलं आपण आर एल पॅरलल सर्किट आहे. आर एल पॅरलल सर्किटमध्ये हा होता तुमचा रजिस्टर आर, हा होता इंडक्टर एल. दोघांना आपण पॅरलली कनेक्ट केलं अक्रॉस दी एसी व्होल्टेज सोर्स. आपल्याला काय माहिती आहे पॅरललमध्ये काय होतं करंट डिवाइड होतो म्हणजे रजिस्टरमधनं करंट काही फ्लो होईल इंडक्टरमधनं काही फ्लो होईल पण पॅरललमध्ये व्होल्टेज कसं असतं सेम व्होल्टेज असतं. सो आपल्याला माहिती जी क्वांटिटी डिवाइड झाली तिचं व्होल्टेज इक्वेशन आपण किंवा करंट इक्वेशन आपण लिहितो. तर इथं कोणती क्वांटिटी डिवाइडिंग आहे करंट डिवाइड झालेला होता. बरोबर आहे. मग करंट डिवाइड झाला म्हणून करंटचं इक्वेशन काय घेतलं आय आर. पहिला घेतला आय आर इज इक्वल्स टू व्ही अपॉन आर घेणार आहे. त्यानंतर आय एल इज इक्वल्स टू काय असेल व्ही अपॉन एक्स एल घेणार आहे. त्यानंतर आहे फेजर डायग्राम. फेजर डायग्रामसाठी कसं असतं जी क्वांटिटी कॉमन आहे तिला काय घ्यायचं रेफरन्स क्वांटिटी घ्यायचं. मग रेफरन्स कोणाला घेणार या दोन्ही इक्वेशनमध्ये कोण कॉमन आहे तर बघा हा व्ही कॉमन आहे. मग जर व्ही कॉमन घेतला तर व्हीला रेफरन्स क्वांटिटी घेतलं त्याच्या इन फेजमध्ये त्याचाच करंट येणार तर तो कोणाचा असेल रजिस्टरचा करंट. ओके, रजिस्टरसाठी करंट कसा असतो इन फेज असतो व्होल्टेजचा. त्यानंतर इंडक्टरसाठी जर घेतलं तर व्होल्टेज रेफरन्स घेतलं तर करंट काय होतो इंडक्टरमधला लॅग होतो बाय 90 डिग्री. दोघं डायग्रामला काय केलं आपण कंबाईन केलं तर ह्या दोघं डायग्राम इथं टाकले आपण. बघा इथे आला आय आर, इथे आला आय एल, हा तुमचा आहे व्होल्टेज व्ही. दोन्ही करंटचं आपल्याला रिझल्टंट व्होल्ट करंट काढायचं आहे म्हणून काय घेतलं आपण एक पॅरलेलोग्राम घेतला. पॅरलेलोग्रामने रिझल्टंट करंट घेतला. तर हा रिझल्टंट करंटचा पॉईंट आपल्याला इथे मिळाला आणि दॅट इज युअर करंट आय. ओके, हा भेटला तुम्हाला करंट आय. आता आपल्याला पॉवर फॅक्टरसाठी काय माहिती असतं पॉवर फॅक्टर जर कन्सिडर करायचं असेल तर पॉवर फॅक्टर काय असतो पॉवर फॅक्टर म्हणजे काय कॉस फाय. कॉस फाय म्हणजे काय की कॉस फाय कन्सिडर करण्यासाठी नेहमी व्होल्टेजला रेफरन्स घ्यायचं आणि करंटला फेजर क्वांटिटी घ्यायचं. जर व्होल्टेजला रेफरन्स घेतलं इथे जर व्होल्टेजला रेफरन्स क्वांटिटी घेतलं तर करंट कसा आहे लॅगिंग आहे. तर इथे आपण म्हणून काय म्हणणार आहे पॉवर फॅक्टर इज लॅगिंग. ओके, सो पॉवर फॅक्टर इज लॅगिंग. किंवा या फेजर डायग्राममधून आपण असं म्हणू शकतो फाय अँगल व्होल्टेज करंट आय इज लॅगिंग टू द व्होल्टेज बाय अन अँगल ऑफ फाय. डन. सर्वांना समजले हे पॉईंट. सिंपल आहे, एकदम सिंपल डायग्राम आहे ही. फेजर डायग्राम आपण ड्रॉ केली, त्यानंतर पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट केला, वरती आपण काय केलं करंट आणि व्होल्टेजेसचे इक्वेशन्स ड्रॉ केले. डन. आता याला थोडं कम्पॅरेटिव्हली जर बघायचं झालं तर आपण आपलं आर एल सिरीज सर्किट बघूया. आर एल सिरीज सर्किटमध्ये आपण काय केलं होतं बरं आर एल सिरीज सर्किटमध्ये आपण इकडे बघा आर एल सिरीज सर्किटमध्ये काय होतं रजिस्टर आणि इंडक्टर सिरीजमध्ये आहे. बरोबर आहे. इथे सिरीजमध्ये असताना काय कॉमन असतं करंट कॉमन असतं. बरोबर आहे. करंट एकच असतो बट व्होल्टेज काय होतं डिवाइड होतं. बरोबर आहे. सिरीजमध्ये करंट सेम असतो पण व्होल्टेज जे आहे ते डिवाइड होतं म्हणजे याच्या रजिस्टरच्या अक्रॉस व्ही आर येतो इंडक्टरच्या अक्रॉस व्ही एल येतो. म्हणून इथे आपण रेफरन्स क्वांटिटी कोणती घेतली होती करंट घेतली होती. ही फेजर डायग्राम बघा. या फेजर डायग्राममध्ये हा व्होल्टेजला करंट काय झालेला आहे लॅग झालेला आहे पण करंटला व्होल्टेज काय झालेलं आहे लीड झालेला आहे. तेच तुम्ही इथे सेम तुम्ही म्हणू शकता. बरोबर आहे का. इथे पण करंटला व्होल्टेज काय आहे लीड आहे पण व्होल्टेजला करंट काय झालेला आहे लॅग झालेला आहे. ओके, दोघंही डायग्राममध्ये सेमच परफॉर्मन्स आहेत फक्त रेफरन्स क्वांटिटी जी घ्याल तिच्यानुसार आपल्याला इक्वेशन किंवा तिच्यानुसार आपलं स्टेटमेंट चेंज होतं आहे. ओके,
यानंतर जसं आपण व्होल्टेज ट्रायंगल ड्रॉ केलं, म्हणजे काय केलं, तिन्ही व्होल्टेजेसच्या साईड घेतल्या, तसं आपण याच्यामध्ये काय घेऊ शकतो, इथे आपण करंट ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. करंट ट्रायंगल नंतर इम्पिडन्स ड्रॉ करू शकतो जर काढायचं ठरला तर. करंट ट्रायंगलला काय येईल बरं, ही करंटची ॲज इट इज घ्या तुम्ही, एक रिअल साईड हा असेल IR, त्यानंतर हा येईल तुमचा इथे करंट I, आणि ही इमॅजिनरी साईड तुमची जी होती ती IL, हा इथे तुमचा फाय अँगल असणार आहे. ओके, यावरनं इम्पिडन्स ट्रायंगल जर ड्रॉ करायचा असेल तर इम्पिडन्स म्हणजे काय, Z इज इक्वल्स टू V अपॉन I. ओके, सो डिवाइड व्होल्टेज ट्रायंगल और याला काय करणार आहे, डिवाइड करंट टू द व्होल्टेज, आणि मग त्यानंतर आपल्याला करंट ट्रायंगल मिळेल. याच्याचनुसार सॉरी इम्पिडन्स ट्रायंगल मिळेल. तर तसेच तुम्ही ट्रायंगल्स ड्रॉ करू शकता, बट देर इज नॉट नीडेड, गरजेचं नाही आहे याच्यामध्ये. ऑलरेडी आपण सिरीजसाठी हे काढलेलं आहे, त्याच्यामुळे इथे काही गरज नाही. फक्त इथे काय गरजेचं आहे, ते इम्पिडन्स इक्वेशन गरजेचं आहे. ते इम्पिडन्स इक्वेशन काय आहे, तर इकडे बघा, पॅरललमध्ये काय आहे, पॅरललमध्ये ही एक ब्रांच आहे, आणि आय एम ऑडिबल टू एव्हरीवन? येस मॅम. स्क्रीन दिसते सगळ्यांना पुन्हा? येस मॅम. ओके, दिस इज युअर रजिस्टर R अँड दिस इज युअर इंडक्टर L. तर हा रजिस्टर जो आहे, हा रजिस्टर आणि इंडक्टरचं याचा आपण काय करणार आहे, इम्पिडन्स कन्सिडर करणार. जसं की हा तुम्ही ह्या ब्रांचचा इम्पिडन्स म्हटला Z1, ह्या ब्रांचचा इम्पिडन्स म्हटलात तुम्ही Z2. ओके, सो राईट डाऊन हिअर Z1 अँड Z2. काय घ्याल तुम्ही, Z1 इज इक्वल्स टू तुमचा काय आहे, Z1 म्हणजे R, आणि Z2 इज इक्वल्स टू काय येईल, Z2 म्हणजे तुमचा इथे येईल JXL. JXL का बरं, कारण की ही कोणती व्हॅल्यू आहे तुमची, इम्पिडन्स किंवा याची व्हॅल्यू आहे, इम्पिडन्स व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. त्यानंतर टोटल इम्पिडन्स, मग टोटल इम्पिडन्स कसा ड्रॉ करतो आपण, इकडे बघा, आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं. जसं इथे Z1 आणि Z2 कॅल्क्युलेट केला होता, आठवतं आहे का, Z1 अपॉन Z2 म्हणजे काय, Z1 आणि Z2चं पॅरलल कॉम्बिनेशन काढलं. मग पॅरलल कॉम्बिनेशन काढल्यानंतर आपल्याला टोटल Z मिळाला होता, बरोबर आहे. म्हणजे काय, 1 अपॉन ZT इज इक्वल्स टू 1 अपॉन Z1 प्लस 1 अपॉन Z2, हे तुम्हाला इक्वेशन मिळालं होतं. तेच तुम्ही इथे काय करणार आहे, इथे तुम्ही सिम्प्लिफाय करणार आहे. तर कसं सिम्प्लिफाय करणार, 1 अपॉन ZT इज इक्वल्स टू 1 अपॉन ZT इज इक्वल्स टू 1 अपॉन Z1 प्लस 1 अपॉन Z2. ओके, हे तुमचं इक्वेशन झालं. सो 1 अपॉन ZT इज इक्वल्स टू अगेन Z1 प्लस Z2 डिवायडेड बाय Z1 Z2, म्हणजे ZT इज इक्वल्स टू Z1 Z2 डिवायडेड बाय Z1 प्लस Z2. मग आता Z1 काय आहे, Z1 आहे R इंटू काय येईल तुमचा JXL डिवायडेड बाय R प्लस JXL. हे तुमचं कशाचं इक्वेशन झालं, ZTचं टोटल इक्वेशन झालं. ओके, कळालं का तुम्हाला काय केलं आपण इथे. आता इथे आपण एक मेथड घेऊया, मल्टिप्लाय अँड डिवाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय युजिंग R मायनस JXL. आता याला काय करायचं, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय R मायनस JXL. याला कोणती मेथड म्हणतात सांगा बरं. न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला अपोजिट, जो डिनोमिनेटरचा फॅक्टर त्याच्या अपोजिटने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय, इथे येईल R प्लस JXL इंटू R मायनस JXL, परत वरती पण काय येईल R मायनस JXL, बरोबर आहे. आता मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय येतं, काय माहिती आहे, A प्लस बी इंटू A मायनस बी. काय असतं, A प्लस बी इंटू A मायनस बीचा फॉर्म्युला काय आहे, A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणून बरोबर का, A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. A प्लस बी इंटू A मायनस बी इज इक्वल्स टू A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. मग टाका डिनोमिनेटरला खाली R स्क्वेअर प्लस J स्क्वेअर XL स्क्वेअर. आता Jची व्हॅल्यू किती असते,
तर जेची व्हॅल्यू असते -1. कॅल्सीवर काढून बघा. आय इज इक्वल्स टू किती येतं कॅल्क्युलेट करा, सांगा बरं. आय इक्वल टू किती कॅल्क्युलेट करून सांगा. फक्त आय प्रेस करा आणि इक्वल टू म्हणा, किती आलं सांगा. -1. ओके, आयची व्हॅल्यू किती आहे -1. मग -1चा स्क्वेअर काय येईल मग. बरं ठीक आहे, तो काढूया आपण पुढे. ओके, वरती न्यूमरेटरला काय येईल, ही टोटल व्हॅल्यू याला मल्टिप्लाय होईल, ही टोटल व्हॅल्यू याला पण मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय येईल, आर इंटू आर स्क्वेअर, बरोबर का. आर इंटू आर स्क्वेअर आणि आर इंटू जे एक्सेल स्क्वेअर, म्हणजे आर जे एक्सेल मायनस आर इंटू जे एक्सेल किंवा जे एक्सेल इंटू आर इंटू जे एक्सेल, असं करणार का डायरेक्टली. काय करू शकतो इथं आपण, आर इंटू आर स्क्वेअर जे स्क्वेअर, सॉरी जे स्क्वेअर नाही येणार, फक्त जे येईल इंटू एक्सेल येईल, इंटू मायनस जे एक्सेल इंटू आर इंटू जे एक्सेल, म्हणजे जे एक्सेलचा काय स्क्वेअर होईल, म्हणजे काय येणार इथे आर जे स्क्वेअर एक्सेल स्क्वेअर, बरोबर आहे. काय केलं आपण, आर इंटू जे एक्सेल आहे इंटू आर मायनस जे एक्सेल आहे, मग आर इंटू जे एक्सेल इंटू आर, मग आर आरचा डायरेक्टली काय येईल स्क्वेअर येणार. ओके, आर आरचा डायरेक्ट स्क्वेअर येईल, हा आर काढून टाका, उरलं काय जे एक्सेल मायनस ॲज इट इज आर जे एक्सेल इंटू जे एक्सेल, मग आर जे एक्सेलचा स्क्वेअर येईल, जे एक्सेल डबल आहेत म्हणून. ओके, सो आपल्याला काय माहिती आहे, जे स्क्वेअर म्हणजे किती, -1चा स्क्वेअर किती येतो बघा, किंवा आय स्क्वेअर किती येतो कॅल्क्युलेट करून सांगा. आय स्क्वेअर इज इक्वल्स टू किती येतं सांगा. माझ्या मते आय स्क्वेअरच तुमचा -1 यायला हवा. बघा एकदा कॅल्सीवर सांगा किती आलंय आय स्क्वेअर. -1. आय स्क्वेअर इज इक्वल्स टू -1 आला. ओके, म्हणजे जो जे आहे त्या जेला तुम्ही कॅल्सीवरती आय म्हणू शकता आणि त्या जेचा स्क्वेअर जो काढलाय तो -1 काढला. तर समजा तो -1 आलेला आहे जी व्हॅल्यू, तर ती कशी घेणार मग, घ्या डिरेक्टली इथे आर स्क्वेअर जे एक्सेल मायनस आर जे स्क्वेअर एक्सेल स्क्वेअर, बरोबर आहे. डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय येईल, जे स्क्वेअर म्हणजे -1 आहे, तर मग हे काय होईल मायनस होऊन जाईल, म्हणजे आर स्क्वेअर मायनस एक्सेल स्क्वेअर असं तुम्हाला भेटेल. किंवा सॉरी इथे एक मिस्टेक झाली आपली, ए प्लस बी आणि ए मायनस बी इज इक्वल्स टू काय येईल तुमचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आलं आहे, म्हणजे ही व्हॅल्यू इथे तुमचा मायनस येणार, इथे प्लस नाही येणार. ओके, म्हणजे हा पण तुमचा इथे काय राहणार होता -1 होता, तर तो मायनसचा काय होऊन जाईल इथे प्लस होऊन जाईल, बरोबर का. जे स्क्वेअर इज इक्वल्स टू -1 आला आहे, तर मायनस मायनस काय होतील प्लस होईल, म्हणून इथे काय आलं प्लस आलं. डन. मग आता न्यूमरेटर जर थोडासा सिम्प्लिफाय केला, तर न्यूमरेटरला सिम्प्लिफाय केल्यानंतर काय भेटेल, अगेन जे स्क्वेअर काय आपल्याला माहिती आहे -1 -1 विल बी प्लस, म्हणजे टाका आर किंवा जे असं पुढे घ्या, जे आर स्क्वेअर एक्सेल मायनस प्लस आर एक्सेल स्क्वेअर, फक्त एक्सेलचा स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर प्लस एक्सेलचा स्क्वेअर. व्हॅल्यू कळाली का काय केली, जे म्हणजे ही जी आहे व्हॅल्यू ही आपण पुढे घेतली आर स्क्वेअर एक्सेल ॲज इट इज
प्लस झालं. प्लस का बरं झालं? जे स्क्वेअर म्हणजे किती? 1 -1 आणि मायनस म्हणजे प्लस झालं. तर प्लस घेतलं आर एक्सेलचा स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. आता ह्या व्हॅल्यूला परत थोडंसं सिम्प्लिफाय करूया. तर सिम्प्लिफाय कसं करणार? तर सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला डिरेक्टली. जे जो आहे तो जेन आपण नंतर घेऊया. जे काय घेणार? नंतर घेऊया आणि ही आरची टर्म आधी घेऊया. म्हणजे काय येईल? आर एक्सेल स्क्वेअर प्लस जे आर स्क्वेअर एक्सेल डिवायडेड बाय आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. आता डिनोमिनेटर दोघांना सेपरेट करून घेऊया. डिनोमिनेटर जर सेपरेट केला तर काय भेटेल? आर एक्सेलचा स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर प्लस जे इन ब्रॅकेट आर स्क्वेअर एक्सेल डिवायडेड बाय आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू कशी झाली? ही झाली तुमची रिअल पार्ट आणि हा झाला तुमचा इमॅजिनरी पार्ट. हा झाला तुमचा टोटल इम्पिडन्स. कशासाठी? पॅरलल सर्किटसाठी. कोणतं? आरएल पॅरलल सर्किटसाठी. काय केलं आपण? सिम्पली आपण फक्त घेतलं Z1 आणि Z2चं इक्वेशन घेतलं. आपल्याला माहिती आहे Z1 इंटू Z2 डिवायडेड बाय Z1 प्लस Z2 हा आपला टोटल इम्पिडन्स असतो. मग फक्त व्हॅल्यू पुट केल्या. मग व्हॅल्यू जर पुट केल्या तर याला थोडंसं सिम्प्लिफाय केलं नाही केलं तरी चालेल. आपल्याला कॅल्सीवरती तसं न्यूमरिकल सॉल्व करता येणारच आहे. फक्त आपण कोणती मेथड घेतली आपण डिनोमिनेटरचा अपोजिंग फॅक्टर घेतला आणि त्याने काय केलं? मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला. म्हणजे काय? इथं जर आर प्लस जे एक्सेल होता डिनोमिनेटरला, तर आपण काय घेतलं? आर मायनस जे एक्सेल घेतला. त्याने न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला काय केलं? मल्टिप्लाय केलं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे ए प्लस बी ए मायनस बी. ए प्लस बी आणि ए मायनस बीचा फॉर्म्युला काय असतो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला टाकला डायरेक्टली. जे स्क्वेअरची पण व्हॅल्यू टाकली. इथं फक्त मल्टिप्लिकेशन केलं. ह्या टर्मने आरला मल्टिप्लाय केलं, ह्या टर्मने जे एक्सेलला मल्टिप्लाय केलं. मायनस साईन ॲज इट इज ठेवलं. खाली आपण जर इक्वेशन प्लॉट केलं तर आपल्याला काय पॉईंट भेटला किंवा काय स्टेटमेंट इक्वेशन काय मिळालं? जे आर स्क्वेअर एक्सेल प्लस आर एक्सेल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. फक्त डिनोमिनेटर सेपरेट केला. डिनोमिनेटर सेपरेट म्हणजे काय? ह्या टर्मला ही एवढा डिनोमिनेटर असेल. सिमिलरली ह्या टर्मला हा पण डिनोमिनेटर कॉमन असेल. बरोबर आहे? ह्या जो दोन्ही टर्म आहे या दोघांना पण हा खालचा डिनोमिनेटर काय असणार आहेत? कॉमन असणार. सो दॅट आय हॅव रिटन हिअर आर एक्सेल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर प्लस जे आर स्क्वेअर एक्सेल डिवायडेड बाय आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. ओके, हा तुम्हाला काय भेटला? तुमचा टोटल झेड. डन. इथे झालं आहे आपलं इम्पिडन्स इक्वेशन ऑफ द आर एल पॅरलल सर्किट. त्यानंतर आपण पुढचं बघूया. समजलं सगळ्यांना? हे सगळ्यांना समजलं का आपण काय केलं ते? सिंपल आर एल पॅरलल सर्किट आहे. जर आर एल सिरीज सर्किट समजलेलं असेल तर आर एल लगेच समजणार, कारण की आर एल आणि आर सीमध्ये फक्त जी रेफरन्स क्वांटिटी आहे ती डिफरंट झालेली. बाकी परफॉर्मन्स सेम आहे. परफॉर्मन्स म्हणजे काय? जो तुमचा सर्किटचं नेचर आहे. फॉर एक्झाम्पल व्होल्टेज जर रेफरन्स घेतला तर तुमचं कोण येतं? लॅगिंग करंट येतो. ती जर तुम्ही करंटला रेफरन्स घेतलं तर कोण येणार आहे? व्होल्टेज काय होणार आहे? लीड होणार आहे. ओके, डन. समजलं सगळ्यांना? येस मॅम. ओके, यानंतर आपण नेक्स्ट सर्किट बघूया. आपण नेक्स्ट बघूया आर सी पॅरलल सर्किट. आर सी पॅरलल सर्किट. आपण आता आर सी बघतोय. अगेन सर्किट डायग्राम जर म्हटलं तर सगळ्यात पहिले काय येणार आहे? रजिस्टर
त्यानंतर असणार कपॅसिटर. दोघं कसे घेतले? पॅरललमध्ये. त्यांना कोण आहेत? व्होल्टेज सोर्स काय घेतला? अक्रॉस कनेक्ट केला. व्होल्टेज सोर्सचं इक्वेशन V इज इक्वल्स टू VM साइन ऑफ ओमेगा टी. रजिस्टर R असेल, इन कपॅसिटर C असेल. रजिस्टरमधनं IR फ्लो होईल, कपॅसिटरमधनं IC फ्लो होईल. त्यानंतर टोटल व्होल्टेज किती असणार आहे तुमचं? टोटल व्होल्टेज असणार आहे I, दॅट इज युअर टोटल व्होल्टेज, सॉरी टोटल करंट. टोटल करंट काय असणार आहे तुमचा? I असणार आहे. ओके. अगेन डिवाइड कोण होतं आहे? करंट डिवाइड होत आहे, म्हणून करंटचे इक्वेशन्स घेणार आपण. काय असणार आहे? IR इज इक्वल्स टू V अपॉन R, ओहम्स लॉ नुसार. IC इज इक्वल्स टू काय असेल? V अपॉन XC. ओके, ॲज पर दी ओहम्स लॉ. फेजर डायग्राम. फेजर डायग्रामसाठी अगेन करंट कोण घ्यायचा रेफरन्स? व्होल्टेज रेफरन्स घेणार. कॉमन क्वांटिटी कोणती आहे? व्होल्टेजची. त्याच्या इन फेजमध्ये कोण येणार? करंट येणार रेजिस्टन्ससाठीचा. ओके, कारण की करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्स अँड व्होल्टेज अक्रॉस रजिस्टर इज इन फेज क्वांटिटी. त्यानंतर इंडक्टरसाठी, सॉरी कपॅसिटरसाठी बघूया. कपॅसिटरसाठी जर व्होल्टेज रेफरन्स घेतलं तर करंट काय होतो? तो 90 डिग्रीने एक्झॅक्टली लीड होतो. हा किती झाला? 90 डिग्री झाला. डन. त्यानंतर आपण बघूया कॉमन म्हणजे फेजर डायग्राम. मग फेजर डायग्राम काय असेल? तर फेजर डायग्रामसाठी जर आपण इथली फेजर डायग्राम जर बघितली, दॅट इज V इथं आहे. Vच्या इन फेज कोण आहे? करंट IR. त्याच्यानंतर Vच्या लिडिंग कोण आहे? IC आहे. तर इथे आपण फेजर डायग्राम कशी घेणार? हा घेणार तुम्ही ॲज अ करंट, सॉरी व्होल्टेज रेफरन्स क्वांटिटी, कॉमन व्होल्टेज आहे त्यामुळे. त्याच्या इन फेजमध्ये कोण येणार? इथे येणार IR. त्याच्या लिडिंगमध्ये कोण येणार आहे? हा IC. दोन्ही करंटचे काय घेणार आहेत? रिझल्टंट करंट घेणार आहेत. हा पॉईंट तुम्हाला मिळाला, हा तुम्ही ड्रॉ केला, तो भेटला तुम्हाला करंट I. ओके. आणि टोटल करंट आणि टोटल व्होल्टेज यांच्यातला जो डिफरन्स आहे त्याला आपण काय म्हटलं? फाय. अगेन आपल्याला माहिती आहे इक्वेशन किंवा स्टेटमेंट काय तयार होईल? करंट I काय झालं इथे? लीड बाय करंट I लीड टू द व्होल्टेज V बाय फाय. कितीने लीड झाला आहे? करंट फाय अँगलने लीड झाला आहे. बरोबर आहे? फाय अँगलने तो काय झाला आहे? लीड झाला आहे. त्यानंतर पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर म्हणजे काय असेल मग? पॉवर फॅक्टर असेल तुमचा कॉस फाय. आपल्याला माहिती आहे कॉस फायसाठी काय असतं? व्होल्टेज रेफरन्स क्वांटिटी आणि करंट ही फेजर क्वांटिटी. बरोबर आहे? करंट ही फेजर क्वांटिटी. मग काय करणार आपण? करंट जर फेजर घेतला तर करंटचं नेचर कसे? पॉवर फेजर डायग्राममध्ये करंट हा लीड झालेला आहे व्होल्टेजला, म्हणून इथे तुम्ही काय म्हणणार? पॉवर फॅक्टर इज लीडिंग. काय असणार आहे? पॉवर फॅक्टर हा लीडिंग असणार आहे. कळालं? सिम्पल आहे. RC पॅरलल सर्किट. परत सांगते, सर्किट डायग्राम घेतली, रजिस्टर, कपॅसिटर सिरीज पॅरललमध्ये. व्होल्टेज सोर्स त्याच्या अक्रॉस कनेक्ट केला. हा असेल तुमचा IR, हा असेल तुमचा IC. इक्वेशन कोणाचे लिहितो आपण? जी क्वांटिटी डिवाइड झाली तिचे. मग IRचं इक्वेशन V अपॉन R ओहम्स लॉवरनं, IC इज इक्वल्स टू V अपॉन XC ओहम्स लॉवरनं. त्यानंतर इथे घेतला तुमचा व्होल्टेज रेफरन्स. का बरं रेफरन्स घेतला? फेजर डायग्राममध्ये जी क्वांटिटी कॉमन असते तिला काय घ्यायचं असतं? रेफरन्स घेतो. मग हा घेतला व्होल्टेज रेफरन्स. त्याच्या इन फेज घेतला हा IR. त्यानंतर हा घेतला तुमचा काय? हा व्होल्टेज. त्याच्या इन फेज, त्याच्या लिडिंग कोण होता? करंट IC, कारण की कपॅसिटरमध्ये करंट लीड होतो. रजिस्टरमध्ये करंट हा इन फेज असतो व्होल्टेजच्या, आणि इंडक्टरमध्ये काय असतो? लॅग असतो. ओके, ठीक आहे. त्यानंतर फेजर डायग्राम. दोन्ही डायग्राम्सला कंबाईन केलं, व्होल्टेज ॲज इट इज ड्रॉ केलं, त्याच्या इन फेज करंट दाखवला, व्होल्टेजला लिडिंग 90 डिग्री IC दाखवला. त्यानंतर हा तुम्ही काय काढला? रिझल्टंट करंट काढला, आणि टोटल करंट आणि टोटल व्होल्टेज याच्यातला डिफरन्स काय मेन्शन केला? फाय. ओके. सो करंट I लीड टू द व्होल्टेज V बाय फाय. हे आपण स्टेटमेंट ह्या फेजर डायग्रामवरनं घेतलं. मग कॉस फायसाठीचं काय रिलेशन आहे? कॉस फाय म्हणजेच काय? पॉवर फॅक्टर. तर पॉवर फॅक्टर कसा आहे इथे? लीडिंग आहे, बिकॉज करंट हा लीड झालेला आहे. डन? कळालं?
सिमिलरली आता इथे इम्पिडन्स इक्वेशन जर काढायचं असलं तर इथे इम्पिडन्स इक्वेशनसाठी Z1 काय आहे, Z1 म्हणजे R असेल, Z2 इज इक्वल्स टू काय असेल मायनस जे XC असणार आहे. काय असणार आहेत मायनस जे XC. मग आपल्याला माहिती आहे ZT इज इक्वल्स टू Z1 Z2 डिवायडेड बाय Z1 प्लस Z2. टाका मग व्हॅल्यू R इंटू मायनस जे XC डिवायडेड बाय R मायनस जे XC. बरोबर आहे. आता इथं R मायनस जे XC आहे म्हणजे तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने मल्टिप्लाय करावं लागणार आहे R प्लस जे XCने. मग टाका मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय R प्लस जे XC. ओके. त्यानंतर मग खाली घ्या ही स्टेप परत घ्या. इक्वेशन वन्स बिकम काय येईल R मायनस जे XC डिवायडेड बाय R इंटू मायनस जे XC डिवायडेड बाय R मायनस जे XC इंटू R प्लस जे XC डिवायडेड बाय R प्लस जे XC. अगेन हे इक्वेशन पण आपल्याला माहिती आहे डिनॉमिनेटर A प्लस बी आणि A मायनस बी इज इक्वल्स टू A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर का A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग इक्वेशन काय येईल ते खालचं इक्वेशन काय येईल, खालचं इक्वेशन येणार आहे डिनॉमिनेटरचं R स्क्वेअर मायनस जे स्क्वेअर XC स्क्वेअर. आता न्यूमरेटरला काय करायचं ही टोटल टर्म आरला मल्टिप्लाइड आहे, ही टोटल टर्म जे XCला पण मल्टिप्लाइड आहे. करा मग R इंटू R स्क्वेअर आणि मायनस जे इंटू मायनस जे XC प्लस इन ब्रॅकेट आता R ॲज इट इज आणि मायनस जे XC इंटू प्लस जे XC म्हणजे काय येईल मायनस जे XCच येईल. बरोबर का. म्हणजे ही इथे तुमचं इक्वेशन काय येणार आहे मायनस जे स्क्वेअर XC स्क्वेअर प्लस मायनस मायनस होईल इथं साईन. बरोबर आहे. प्लस मायनस मायनस होईल. फक्त R जो आहे यांच्यातला हा R इथे घेणार आणि हा XCचा स्क्वेअर आणि हा जेचा स्क्वेअर झालं. थोडंसं सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय म्हणजे काय मायनस जे R स्क्वेअर XC मायनस जे स्क्वेअर R XC स्क्वेअर डिवायडेड बाय R जे R स्क्वेअर XC मायनस जे स्क्वेअर R XC स्क्वेअर डिवायडेड बाय R स्क्वेअर मायनस जे स्क्वेअर XC स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे जे स्क्वेअर इज इक्वल्स टू -1 भेटतंय आपल्याला. म्हणजे -1 जर भेटतंय तर आपण खाली टाकू शकतो डिनॉमिनेटरला -1 मायनस मायनस काय होईल प्लस होईल. म्हणजे R स्क्वेअर प्लस XC स्क्वेअर डिनॉमिनेटर मिळाला. न्यूमरेटर मायनस जे R स्क्वेअर XC मायनस आणि -1 जे स्क्वेअर म्हणजे -1 आणि हे -n म्हणजे परत प्लस R इंटू XC स्क्वेअर. परत काय करायचं याचं जेची टर्म काय घ्यायची नंतर घ्यायची आणि प्लसची टर्म किंवा मॅग्निट्यूड जो आहे ज्याच्यामध्ये जे नाही आहे अशी टर्म काय घ्यायची रिअल साईडला घ्यायची आणि इमॅजिनरी साईडला जेची टर्म घ्यायची. मग इक्वेशन आपल्याला फायनली काय मिळेल फायनल इक्वेशन इज R XC स्क्वेअर डिवायडेड बाय R स्क्वेअर प्लस XC स्क्वेअर. डायरेक्टली आपण डिनॉमिनेटर सेपरेट करून घेऊया मायनस जे इन ब्रॅकेट R स्क्वेअर XC डिवायडेड बाय R स्क्वेअर प्लस XC स्क्वेअर. हा भेटला तुम्हाला ZT. काय भेटला तुम्हाला ZT. ओके. ॲक्च्युली हे इक्वेशन तुम्हाला मे बी विचारलं जाणार नाही. फक्त आपण सिम्प्लिफाय करतोय याला की आपले इक्वेशन्स कसं असणार आहे. ओके. जर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची वेळ आली तर ते कशा पद्धतीने असेल हे बघण्यासाठी आपण हे काय केलं न्यूमरिकल्स किंवा न्यूमरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू आपण हे आता काय बघतोय इक्वेशन्स कसं सॉल्व केलेलं हे बघतोय. ओके. कळालं सर्वांना काय केलं आपण फक्त RC पॅरलल सर्किटमध्ये आपण काय बघितलं RC पॅरललमध्ये आपण पाहिलं की
पॅरललसाठीचं डिवाईड झालेलं करंटचं इक्वेशन, त्याच्या रिस्पेक्टिव्हली त्याच्या फेजर डायग्राम, त्यानंतर आपण ही कॉमनची फेजर डायग्राम पाहिली, त्यावरनं आपण पॉवर व्हेक्टरचं रिलेशन कसं आहे ते बघितलं. आणि त्यानंतर इम्पिडन्स झेड म्हणजे काय, तर झेड इथे कसा असणार आहे, झेड हा पॅरलल कॉम्बिनेशन असल्या कारणाने पॅरललसाठी काय फॉर्म्युला येतो, टोटल झेड इज इक्वल टू Z1 Z2 डिवायडेड बाय Z1 प्लस Z2 हा इक्वेशन येतो. आणि त्यानुसार मग आपण हे इक्वेशन सॉल्व केलं आणि आपल्याला फायनली ZT काय मिळाला, R इंटू एक्सी स्क्वेअर डिवायडेड बाय R प्लस एक्सी मायनस J इन ब्रॅकेट R स्क्वेअर एक्सी डिवायडेड बाय R स्क्वेअर प्लस एक्सी स्क्वेअर हे आपल्याला इक्वेशन मिळालं. डन, कळालं सर्वांना? कळालंत का सर्वांना? कळालं असेल तर हो म्हणा, नसेल कळालेलं तर नाही म्हटलं तरी चालेल. कळालं की नाही कळालं, म्हणजे तो पॉईंट ॲटलिस्ट रिपीट तरी करायला. मग हो की नो? अक्षदा समजतंय की नाही समजत आहे? नाही समजत मॅम. बरं, परत सांगते, परत एकदा लक्ष द्या. ओके, स्क्रीन दिसते सगळ्यांना परत? ओके, सिम्पल काय केलं आहे आपण, आर सी पॅरलल सर्किट बघतोय. आर सी पॅरललमध्ये आपण सगळ्यात पहिले घेतला रजिस्टर पॅरलल विथ द कपॅसिटर. ओके, पॅरललमध्ये काय होतं, करंट जो आहे तो डिवाइड होतो, व्होल्टेज काय असतं, सेम असतं. ओके, म्हणजे जे व्होल्टेज तुम्ही ह्या रजिस्टरला देणार आहे तेच व्होल्टेज तुमच्या रजिस्टरला पण असणार आहे. ओके, त्यामुळे इथं जो करंट डिवाइड झाला आहे तो करंट काय झाला, आय आर आणि आय सी. आता ओहम्स लॉवरनं आपल्याला इक्वेशन काय माहिती आहे, ओहम्स लॉ इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू आय इंटू झेड, हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे. पण झेड म्हणजेच काय, झेड इज द कॉम्बिनेशन ऑफ आर प्लस जे एक्स, म्हणजे कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं कॉम्बिनेशन आहे. मग आपण हे इक्वेशनचा यूज करून काय करूया, करंटचे इक्वेशन ड्रॉ करूया. तर करंटचं इक्वेशन काय आलं पहिलं, आय आर इज इक्वल टू व्ही अपॉन आर, बरोबर का. आय इज इक्वल टू व्ही अपॉन झेड. जर सर्किटमध्ये फक्त रजिस्टर आहे, एवढ्या ब्रांचसाठी कन्सिडर केलं, फक्त रजिस्टर आहे, तर बघा मग झेड म्हणजे काय येईल, एक्सेलने येणार, एक्सीने येणार, म्हणजे झेड इज इक्वल टू आर येईल का, येईल. मग टाका इथे आर टाकलं तर आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर येणार का, येस येणार. सो काय झालं, हा आय आर इज इक्वल टू व्ही अपॉन आर आला. सिमिलरली आय सी कॅल्क्युलेट केला, आय सी म्हणजे काय, परत व्ही अपॉन एक्स सी येणार, कारण की हे प्युअरली कपॅसिटिव्ह, प्युअरली रजिस्टिव्ह, प्युअरली इंडक्टिव्ह टाईपचं सर्किट कन्सिडर केलं आहे. डन. आता फेजर डायग्राम, फेजर डायग्रामसाठी आपण काय करतो, फेजर डायग्राममध्ये जी क्वांटिटी सर्किटमध्ये कॉमन आहे, सर्किटमध्ये करंट कॉमन आहे का व्होल्टेज कॉमन आहे, सांगा कोण कॉमन आहे. इथं तर करंट डिवाइड होतं आहे आपल्याला माहिती आहे, इथून जर व्होल्टेजनुसार जर करंट आलं तर ह्या पॉईंटला काय होईल, करंट डिवाइड होईल. म्हणजे काही करंट तुमचा आरमधनं जाणार, काही करंट तुमचा सीमधनं जाणार, म्हणजे करंट तर डिवाइडिंग क्वांटिटी आहे. मग कोणतं क्वांटिटी सेम आहे इथे, व्होल्टेज. ओके, मग घेतलं व्होल्टेज ॲज अ रेफरन्स घेऊया आपण. जर व्होल्टेज रेफरन्स घेतलं तर करंट आणि व्होल्टेजचं रिलेशन इन टर्म्स ऑफ रजिस्टर कसं असतं, इन फेज असतं. ओके, कसं असतं, इन फेज असतं. इन फेज म्हणजे काय, यांच्यामध्ये जो फाय अँगल आहे तो किती आहे, 0 आहे. ओके, त्यानंतर इथे बघा, इथे काय आहे, परत व्होल्टेजला जर रेफरन्स घेतलं तर ही करंटची क्वांटिटी कशी आली, लीडिंग आली. का बरं, कारण की कपॅसिटरसाठी काय असतं, कपॅसिटरमध्ये जर व्होल्टेज रेफरन्स घेतलं तर करंट काय होतो, लीड होतो बाय 90 डिग्रीने. ओके, जसं आपण इंडक्टरसाठी पाहिलं, इंडक्टरसाठी काय होत होता, करंट लॅग होत होता बाय 90 डिग्रीने. ओके, तसं जिथं कपॅसिटरसाठी आपण काय बघतोय, तो काय झाला, लीड झाला 90 डिग्रीने. आता या दोन्हींना कंबाईन केलं म्हणजे काय, हा व्ही ॲज इट इज घ्यायचा, आय आर पण इन फेज ॲज इट इज घ्यायचा, आणि हा जो आय सी आहे हा आय सी पण टाकायचा. टाकलं का मग फेजर डायग्राममध्ये, यस टाकलं. हा घेतला व्ही, इन फेज आला आय आर, इकडे गेला आय सी. ओके, हा आय सी गेल्यानंतर तुम्ही काय करणार,
ह्या दोन्ही करंटचे काय घ्यायचे, रिझल्टंट घ्यायचा. हा रिझल्टंट पॉईंट भेटल्यानंतर हा काय भेटला तुम्हाला, करंट आय मिळाला. ओके, हा आय जो मिळाला आहे, या करंट आय मधलं आणि व्होल्टेज मधलं रिलेशन काय, कारण की ह्या सर्किटमध्ये तुम्ही काय करताय, कोणाचा परफॉर्मन्स चेक करताय की टोटल व्होल्टेज. ह्या व्होल्टेजमुळं करंट आय फ्लो झाला. मग ह्या व्होल्टेजचं आणि ह्या करंटचं रिलेशन कसं आहे हे आपण चेक करतो. इंडिव्हिज्युअल करंटचं रिलेशन नाही बघत आहे. इंडिव्हिज्युअल करंटचं रिलेशन आपण इथं ड्रॉ केलं, पण नुसत्या हा व्होल्टेज आणि ह्या करंटचं काय रिलेशन आहे तर ते इथे कळेल आपल्याला. बरोबर आहे. मग काय रिलेशन आहे दोघांचं बघा. व्होल्टेज जर इन फेजर रेफरन्स क्वांटिटी घेतली तर करंट हा काय झाला आहे, लीड झाला आहे. किती डिग्रीने, 90 डिग्रीने. किती डिग्रीने, 90 डिग्रीने. हे बघा, सॉरी 90 ने, फाय अँगलने तो काय झाला आहे, लीड झालेला आहे. हा दोघांमधला 90 नाही, हा 90 डिग्रीचा अँगल आहे एवढा. मग हा किती आहे, फाय अँगल आहे. मग आपण तो फाय अँगल काय म्हटलं, करंट आय लीड टू द व्होल्टेज बाय अँगल फाय. ओके, त्यानंतर पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर म्हणजे कशाने डिनोट करता, कॉस फायने डिनोट करता. या फाय अँगलचं नेचर कसं आहे ते आपण बघतोय. मग कॉस फायसाठी काय रे गरजेचं आहे, तर कॉस फायसाठी नेहमी व्होल्टेजला रेफरन्स ठेवायचं आणि करंटला फेजर क्वांटिटी म्हणायचं. ओके, करंटला काय म्हणायचं, फेजर क्वांटिटी. मग बघा, व्होल्टेज रेफरन्स असल्यानंतर करंट काय आला, लीड झालाय. करंट काय झाला, लीड झाला. तेच असं बघा, जर तुम्ही करंटला जर रेफरन्स ठेवला असतं तर तुमचा व्होल्टेज काय झाला असता, लॅग झाला असता. पण आता तुम्ही कोणाला रेफरन्स म्हणताय, व्होल्टेजला. मग व्होल्टेज रेफरन्स आहे तेव्हा करंट काय झाला, लीड झाला. बरोबर आहे. म्हणून तुमचा पॉवर फॅक्टर काय आला, लीडिंग आलाय. कळालं का आता अक्षता? येस मॅम. ओके, आता तुमच्यासाठी एक सिम्पली फक्त रिलेशन सांगते. काय असतं लीडिंग, लॅगिंग, इन फेज आणि आउट ऑफ फेज. फेजर डायग्रामसाठी 4, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात द्या. ओके, 4 रिलेशन आहे. कोणते, एक आहे लीडिंग, दुसरा आहे लॅगिंग, त्यानंतर असतं इन फेज, त्यानंतर असतं आउट ऑफ फेज. कोणते 4 झाले, लीडिंग, लॅगिंग, इन फेज आणि आउट ऑफ फेज. ओके, आता लीडिंग म्हणजे काय, समजा आपण व्होल्टेज जर रेफरन्स घेतला तर हा करंट जो आहे हा इथं लीड झालाय. तो करंट 0 पासून, 0 नाही, 0चा प्लस ते 360 पर्यंत कुठेही जरी असला तरी तुम्ही त्याला काय म्हणणार आहे, लीडिंगच म्हणणार आहे. म्हणजेच काय, तर परत सांगते थोडंसं सिम्प्लिफाईड. आता हा जर व्होल्टेज रेफरन्स घेतला तर इथे पण हा करंट काय झाला आहे, लीडच झालाय. समजा हा व्होल्टेज रेफरन्स घेतला तर हा 90 डिग्रीला करंट घेतलाय तरी पण तो करंट काय झाला आहे, लीडच झालाय. हा व्होल्टेज इथं घेतला, इथं हा 120 डिग्रीला करंट घेतला तरी पण तो काय झाला आहे, लीडच झालाय. बरोबर आहे. म्हणजे इथे तुम्ही काय म्हणणार आहे, लीडिंग क्वांटिटी म्हणजे काय, का जी क्वांटिटीचा अँगल हा पॉझिटिव्ह अँगल असतो. काय असतो, पॉझिटिव्ह अँगल असतो. म्हणजे 0ला इकडून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जर असेल तर त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह अँगल. त्यानंतर लॅगिंग. परत हा घेतला व्होल्टेज रेफरन्स आणि करंट हा खाली आहे, म्हणजे इथं हा निगेटिव्ह अँगल आला तुमचा समजा. ओके, सिमिलरली परत तुम्ही व्होल्टेज रेफरन्स घ्या, 90 डिग्री तुम्ही करंट दाखवा, किंवा तुम्ही हा इथं व्होल्टेज दाखवलाय, हा याच्या 120 डिग्रीला तुम्ही काय दाखवलाय, सॉरी इथे 120 डिग्रीला तुम्ही काय दाखवला, करंट दाखवला, तरी पण तो काय झाला, लॅगिंगच झाला. बरोबर. आता हे बोलण्यावर आहे किंवा स्टेटमेंटवर डिपेंडंट आहे. स्टेटमेंटवर कसं डिपेंड आहे तर बघा, जर मी आता म्हटलं हा करंट जर रेफरन्स आहे तर व्होल्टेज काय झालाय, क्वांटिटी, करंटला व्होल्टेज काय झालाय, लॅग झालाय का लीड झालाय, बोला. लीड झालाय. बरोबर आहे का, करंटला व्होल्टेज काय झालाय, लीड झालाय. लीड झाला म्हणजे काय, याचाच पॉझिटिव्ह अँगल आला. तेच आता आपण थोडी नोटबुक चेंज केली पोझिशन. आता व्होल्टेजला करंट काय झालाय, लॅग झालाय. जर व्होल्टेजला करंट लॅग होतोय तर करंटला व्होल्टेज कसा असणार आहे, लीडिंग असणार आहे. सिमिलरली इकडे ह्या तिघांमध्ये पण जर व्होल्टेजला करंट लीड झालाय तर करंटला व्होल्टेज काय आहे, लॅग आहे. ओके,
इथे पण व्होल्टेजला करंट काय आहे, लीड 90 डिग्रीने, किंवा करंटला व्होल्टेज किती डिग्रीने लॅग आहे, 90 डिग्रीने. सिमिलरली इथं पण व्होल्टेजला करंट लीड आहे 120 डिग्रीने, म्हणजे करंटला पण व्होल्टेज काय आहे, लॅग आहे 180 डिग्रीने, सॉरी 120 डिग्रीने. आता तिसरं आहे इन फेज. इन फेज म्हणजे काय, हा जो समजा व्होल्टेज घेतला तर त्याच्याच लाईनमध्ये इथं तुमचा काहीतरी करंट आहे, म्हणजे हा व्होल्टेज आणि करंट यांच्यातला अँगल आहे का दोघांमध्ये, काहीच नाही. किती फाय म्हणजे 0. जिथे फाय 0 असेल तर दोन क्वांटिटीला कोणत्या क्वांटिटी म्हणायचं, इन फेज क्वांटिटीज म्हणायचं. कळालं. त्यानंतर आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज म्हणजे काय, समजा जर हा तुम्ही व्होल्टेज घेतला तर त्याच्या एक्झॅक्टली किती 180 डिग्रीला दुसरी क्वांटिटी म्हणजे करंट घेतली, हा अँगल किती झाला 180 डिग्रीचा. दोन क्वांटिटींचं रिलेशन एक्झॅक्टली अपोजिट असेल म्हणजे तर त्यांना तुम्ही काय म्हणणार, आउट ऑफ फेज म्हणणार. मग आता चार कोणत्या क्वांटिटीज आहेत या फेज डायग्राम मधल्या, लीडिंग, लॅगिंग, इन फेज आणि आउट ऑफ फेज. नॉर्मली रिलेशन कसं असतं कोणाचं, लीडिंग क्वांटिटी. लीडिंग म्हणजे कधी येतं, लीडिंग मध्ये कधी आपण पॉवर फॅक्टरच्या नुसार बघूया. पॉवर फॅक्टरच्या नुसार बघण्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी व्होल्टेजला रेफरन्स घेतलाय. आता लीडिंग म्हणजे काय, जिथं कपॅसिटर हा मोर डॉमिनेटिंग कॉम्पोनंट आहे तिथं सर्किट हे लीडिंग असणार, किंवा तिथं तुमचा पॉवर फॅक्टर लीडिंग असणार. त्यानंतर लॅगिंग म्हणजे काय, जिथं तुमचा इंडक्टर हा जर डॉमिनेटिंग कंपोनंट असेल. फॉर एक्झाम्पल RL सर्किट आहे, तर RL सर्किट मध्ये पण तुमचा इंडक्टर डॉमिनेटिंग आहे, म्हणजे तिथं पॉवर फॅक्टर काय होणार आहे, लॅग होणार आहे. बरोबर आहे. इन फेज म्हणजे काय, इन फेज म्हणजे जिथं जिथं तुमचं रजिस्टिव्ह टाईपचं सर्किट आहे तिथं तुमचा पॉवर फॅक्टर कसा येणार आहे, इन फेज येणार आहे. किंवा दुसरी कंडिशन कोणी सांगेल का, इन फेज पॉवर फॅक्टर कधी येतो, किंवा इन फेज कधी असतो फाय तुमचं दोन्ही करंट आणि व्होल्टेज, तर XL इज इक्वल्स टू XC ची कंडिशन, म्हणजे रेझोनन्स कंडिशन शिकवलेत बघा मी मागच्या लेक्चरला. सिरीज RLC मध्ये रेझोनन्स टॉपिक बघितलं होतं आपण. रेझोनन्स मध्ये XL इज इक्वल्स टू XC येतं. ओके, तर XL इज इक्वल्स टू XC असल्यानंतर काय होणार आहे, तुमचं इन फेज सर्किट येतं. आणि इन फेज असल्यानंतर सर्किट कोणत्या टाईपचं असतं, रजिस्टिव्ह टाईपचं असतं. ओके, त्यानंतर लास्ट जो आहे ते आहे आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज म्हणजे काय, दोन क्वांटिटी एक्झॅक्टली अपोजिट इन नेचर. हे कधी असणार, तर दोन्ही क्वांटिटी इक्वल अँड अपोजिट कोणत्या रिलेशन मध्ये येतील, तर आपण कम्पेअर करूया यांना IC आणि IL. कारण की इंडक्टर आणि कपॅसिटर ज्या सर्किटमध्ये आहे कॉमनली, आणि जर दोघांच्या पण व्हॅल्यू XL आणि XC जर इक्वल असतील तर काय होईल, या दोघांमुळे जी काही फेजर डायग्राम येईल ती कशी येईल, आउट ऑफ फेज मध्ये येईल. ओके, थोडंसं जर रिकॉल करायचं ठरलं तर आपण एक RLC सिरीज बघूया. RLC मध्ये तुम्हाला एक्झॅक्टली लगेच क्लिअर होईल. हे बघा, RLC सिरीज सर्किट मध्ये आठवतंय तुम्हाला, RLC सिरीज मध्ये रजिस्टर साठी इन फेज क्वांटिटी येतात, कारण की रजिस्टर मधला करंट आणि व्होल्टेज कसा असतो, इन फेज असतो. इंडक्टर साठीचं व्होल्टेज आणि करंट कसं असतं, जर करंट हा रेफरन्स क्वांटिटी घेतला तर व्होल्टेज लीड होतं. कपॅसिटर साठी काय असतं, कपॅसिटर साठी व्होल्टेज काय होतं, लॅग होतं, करंट जर रेफरन्स क्वांटिटी घेतला तर. आता ह्या करंट व्होल्टेजचं रिलेशन पहा, हा व्होल्टेज कसा आहे, करंटला लीड झालाय. हा व्होल्टेज कसा आहे, या करंटला लॅग झालेला आहे. जेव्हा आपण कॉमन फेजर डायग्राम काढतो तेव्हा कॉमन फेजर डायग्राम मध्ये नॉर्मली VL आणि VC यांच्या दोघांमधला अँगल किती आहे, 180 डिग्री. बरोबर का, 180 डिग्री अँगल आहे. म्हणजे या दोघांचं रिलेशन कसं आहे, अपोजिट इन रिलेशन. म्हणजे जे तुम्ही जर या तीन कंडिशन बघितल्या, कोणत्या तीन कंडिशन, XL इज इक्वल टू XC, XL मायनस XC. बरोबर का, तीन कंडिशन कोणत्या कोणत्या, XL इज इक्वल टू XC, XL ग्रेटर दॅन XC आणि XL लेस दॅन XC. तर या तिन्ही कंडिशन मध्ये आपल्याला इन फेज, आउट ऑफ फेज, सॉरी इन फेज, लीडिंग आणि लॅगिंग या तीन क्वांटिटी बघायला मिळतात. ओके, कळालं सर्वांना.
आर एल पॅरलल सर्किट आणि आर सी पॅरलल सर्किट आत्ता आपण बघितलं आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? फेजर डायग्रामचे रिलेशन काय आहे ते पण कळाले? Yes, ma'am.